तर विधेयकाला विरोधकांचा आक्षेप आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजपने किती महिलांना मुख्यमंत्री केलं? अखिलेश यादवांचा सवाल। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही अधिकार नाही। भाजपात 10% कमी महिला आमदार। भाजपला जातीय जनगणना टाळायची आहे, अखिलेश यादवांची प्रतिक्रिया। देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला आरक्षण हवंय, मुस्लिम महिलांचा त्यात समावेश आहे का? लोकसभेत सपाचे खासदार अखिलेश यादव यांचा सवाल। तर समाजवादी पक्ष आपली सर्व तिकीटं मुस्लिम महिलांना देऊ शकतो, अमित शहांचा अखिलेश यादव यांना उत्तर। मुख्यमंत्री डिलिमिटेशनच्या विरोधामध्ये तमिळनाडूमध्ये पहिली ठिणगी। मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी जाळली विधेयकाची कॉपी। काळ्या रंगाचा ड्रेस घालून विधेयकाची कॉपी जाळत काळा झेंडा फडकवत केली घोषणाबाजी। स्वार्थासाठी अधिवेशन बोलावलं आहे। 5 राज्यात निवडणुका सुरू असताना सेशन बोलावलं। आरक्षणाचं बिल हे डिलिमिटेशन सोबत आणलेलं आहे। हिम्मत असेल तर 544 जागांमध्ये महिलांना आरक्षण द्या। देशाला विभाजनाकडे घेऊन जाताय का, असं म्हणत खासदार अरविंद सावंत लोकसभेत कडाडले। महिला आरक्षण विधेयकाला मुळेच विरोध नाही, पण डिलिमिटेशनला पूर्ण विरोध करत असल्याची खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य। डिलिमिटेशनबाबत पारदर्शकता यायला हवी, अशीही मागणी। सरकारनं विधेयक मागे घ्यावं, संविधानाच्या विरोधात निर्णय। समाजवादी पक्षाकडून देखील परिसीमन सुधारणा विधेयकाला विरोध। तीनही विधेयकांना सपाकडून विरोध। धर्मेंद्र यादव यांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या उल्लेखावरून लोकसभेमध्ये मोठा गोंधळ। कुलदीप सेंगर त्यासोबत बृजभूषण सिंह यांची नावं घेत असतील तर आदित्य ठाकरे यांचं देखील नाव घ्यायला पाहिजे। त्यांनी एका हिरोईनीला मारलं। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं सभागृहात वक्तव्य। यानंतर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आक्रमक। दुबेंवर कारवाईची अरविंद सावंत यांची मागणी। निशिकांत दुबेंनी संसदेत आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप वाह्यात। निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून प्रियंका चतुर्वेदींची टीका। निशिकांत दुबेंना लाज वाटायला पाहिजे, चतुर्वेदी यांची टीका। लोकसभेतील निशिकांत दुबेंसोबतच्या वादानंतर अरविंद सावंतांना ठाकरेंचा फोन। लोकसभेत काय झालं असं उद्धव ठाकरेंनी विचारलं, अरविंद सावंतांची माहिती।